नमस्कार, स्वागत आहे तुमचं पूनम्स किचनमध्ये। आज आपण उन्हाळी वाळवणातीलच एक रेसिपी पाहणार आहोत, ते म्हणजे मिश्र डाळींचे सांडगे कसे बनवायचे। चला तर वेळ न घालवता आज रेसिपीला सुरुवात करूया। त्याच्यासाठी बघा मी 1 वाटी उडदाची डाळ, 1 वाटी हरभऱ्याची डाळ, 2 वाटी मटकीची डाळ घेतलेली आहे आणि 2 चमचे जिरे घेतलेले आहेत। आता आपण हे मिक्सरमध्ये थोडंसं जाडसर भरड काढून घ्यायचे आहे। तर बघा मी अशा पद्धतीने मिक्सरमध्ये जाडसर भरड काढून घेतलेली आहे। ती एका मोठ्या बाउलमध्ये घालून घेतली। अशा पद्धतीने बघा थोडंसं जाड ठेवायचं। त्यानंतर बघा राहिलेल्या 2 वाटी डाळींची सुद्धा आपण भरड अशाच पद्धतीने काढून घ्यायची। भरड काढताना त्याच्यामध्ये जिरे सुद्धा घालायचे, म्हणजे छान असा वास येतो त्याला। आता बघा हे आपण एका मोठ्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हिंग, लाल तिखट 2 चमचे, कोथिंबीर भरपूर अशी घेतलेली आहे मी इथं, मीठ चवीपुरतं आणि 20 ते 25 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्या घालणार आहोत। आता पहिल्यांदा लसूण आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा, किंवा तुम्ही वाटून घातला तरी सुद्धा चालेल खलबत्त्यामध्ये। आता हा वाटलेला लसूण आपण भरड काढलेल्या पिठामध्ये घालायचा, चवीपुरतं मीठ घालायचं, अर्धा चमचा हिंग घालायचा, नंतर लाल तिखट घालायचं आपल्या आवडीनुसार। मी इथं 2 चमचे लाल तिखट घातलेलं आहे। तिखट घातल्यानंतर आता भरपूर अशी कोथिंबीर घालायची। कोथिंबीर भरपूर असली की सांडगे छान लागतात चवीला। आता आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि चांगलं पीठ मळून घ्यायचं। जास्त पातळ पीठ मळायचं नाही, आपल्याला सांडगे तोडता आले पाहिजेत। पीठ मळल्यानंतर 2 तास आपण याला भिजत ठेवायचं। 2 तासानंतर आपण याचे सांडगे तोडायचे। तर बघा मी अशा पद्धतीने पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे पुन्हा एकदा। आता आपण याचे सांडगे तोडून घेऊया। तर त्याच्यातीलच एक गोळा घ्यायचा, थोडासा पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि ताटामध्ये किंवा मोठ्या एखाद्या परातीमध्ये आपण याचे सांडगे तोडून घ्यायचे। तर बघा अशा पद्धतीने हे सांडगे आपण तोडून घ्यायचे आहेत। मी बघा अशा पद्धतीने सर्व पिठाचे सांडगे तोडून घेतलेले आहेत। आता हे 2 दिवस आपण उन्हामध्ये चांगले वाळवून घ्यायचे। तर बघा अशा प्रकारे मी हे 2 दिवस सांडगे उन्हामध्ये चांगले वाळवून घेणार आहे। सांडगे खूप छान लागतात हे चवीला, आणि तुम्ही नक्की करून बघा अशा प्रकारे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।